विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनाची कार्य पाहत असताना समन्वय या व्यवस्थापन कार्याचा अभ्यास केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन कार्यापैकी शेवटचं कार्य नियंत्रण या कार्याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. नियंत्रण म्हणजे कंट्रोल किंवा कंट्रोलिंग. नियंत्रण म्हणजे कंट्रोल किंवा कंट्रोलिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन कार्याची सुरुवात ही नियोजनाने होते. तर व्यवस्थापन कार्याचा जो शेवट आहे तो शेवट नियंत्रणाने होतो. आणि म्हणून व्यवस्थापन कार्यामध्ये नियोजन हे कार्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं कार्य नियंत्रण हे सुद्धा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रकारच्या व्यवसाय संघटनांमध्ये, मग ती व्यवसाय संघटना नफा मिळवणारी असो किंवा नफा न मिळवणारी असो, अशा सर्व प्रकारच्या व्यवसाय संघटनांमध्ये नियंत्रण हे कार्य अत्यंत आवश्यक आहे. आणि व्यवसाय संघटनेचा स्तर कोणताही असो, वरिष्ठ स्तर व्यवस्थापन असो, कनिष्ठ स्तर व्यवस्थापन असो किंवा मध्यम स्तर व्यवस्थापन असो, बघा व्यवसाय संघटनेच्या सर्व स्तरावरती जे कार्य चालतं त्या स्तरावरती सुद्धा नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यवसाय संघटना नफा मिळवणारी असली किंवा नफा न मिळवणारी असली, किंवा व्यवसाय संघटना ही विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय संघटनेमधला वरिष्ठ स्तर असला, मध्यम स्तर असला किंवा कनिष्ठ स्तर असला, तरी त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नियंत्रण हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा आपण जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाची परिणामकारकता निश्चित करणे हे नियंत्रण कार्यामधून शक्य आहे. बघा नियोजन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाच्या कार्यातील दोन महत्त्वाची कार्य आहेत. नियोजन आणि नियंत्रण ही व्यवस्थापनाच्या कार्यातील दोन महत्त्वाची कार्य आहेत. बघा नियोजन म्हणजे असं आपण म्हणतो की भविष्य काळामध्ये आपल्याला जे काम करावायचं आहे, जे कार्य करावायचं आहे, त्या कार्याचा आपण अगोदरच तयार केलेला आराखडा, त्याला काय म्हणतो आपण? नियोजन असं म्हणतो. तर मग नियंत्रण म्हणजे नेमकं काय? बघा नियंत्रण म्हणजे आपण म्हणतो कंट्रोल ठेवणे, ताबा ठेवणे, लक्ष ठेवणे वगैरे, या अर्थानं आपण काय करतो? हा शब्द वापरतो. पण विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नियंत्रण म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये असं कार्य की ज्यामध्ये प्रत्यक्ष कामगिरी आणि नियोजनामध्ये ठरवलेली कामगिरी याची तुलना केली जाते. आणि त्या ठिकाणी कोणताही फरक असेल किंवा त्या दोन्हीमध्ये जर कोणताही फरक असेल तर त्या फरकाची कारणं शोधून काढली जातात. कारणं शोधून काढली जातात आणि त्यावरती उपाययोजना केल्या जातात किंवा त्यावरती उपाय सुचवले जातात. त्याला आपण नियंत्रण असं म्हणतो. बघा एका छोट्याशा उदाहरणाच्या सहाय्यानं तुम्हाला हे अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी करता येऊ शकेल. एक साखर कारखाना आहे. एक साखर कारखाना आहे आणि साखर कारखान्यानं त्या ठिकाणी नियोजन असं ठरलं होतं की यावर्षी आपला ऊसाचा जो हंगाम आहे है की नाही, हा हंगाम आपण त्या ठिकाणी 5 महिने चालवायचा. म्हणजे नियोजन करताना काय केलं की ऊसाचा साखर कारखाना हा कारखाना सुरू झाल्यापासून 5 महिने चालेल. किती महिने चालेल? 5 महिने चालेल. आणि या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण दररोज आपल्या कारखान्यामध्ये 3,000 टन, सरासरी 3,000 टन ऊसाचं गाळप करायचं. 3,000 टन काय करायचं? ऊसाचं गाळप करायचं. मग विद्यार्थी मित्रांनो, दररोज 3,000 टन म्हणजे महिन्याला किती झाले? 90,000 टन.
किती झाले 90,000 टन. लक्षात येते. आणि 5 महिन्यामध्ये मग किती ऊसाचं गाळप होईल? 90 गुणिले 5, ठीक आहे नाही, 4,50,000 टन. 4,50,000 टन. म्हणजे कारखान्यानं केलेलं नियोजन, कारखान्यानं नियोजनामध्ये ठरवलेली कामगिरी, आपल्याला काय कामगिरी पार पाडायची आहे, तर कारखाना 5 महिने चालवायचा आहे. कारखाना 5 महिने चालवल्यानंतर दररोज आपण 3,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करायचं आहे. काय करायचं? ऊसाचं गाळप करायचं आहे. आणि 5 महिन्याच्या कालावधीमध्ये एकंदरीत त्या ठिकाणी आपण 4,50,000 मेट्रिक टन ऊसाचं काय करायचं आहे? गाळप करायचं आहे, ठीक आहे नाही. ही आपण नियोजनात ठरवलेली कामगिरी आहे. हे आपण काय केलेलं आहे? नियोजनात ठरवलेली कामगिरी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही ठरवलेली कामगिरी आहे. म्हणजे आपल्याला अपेक्षित परिणाम काय आहे की दररोज 3,000 टन ऊसाचं गाळप, कारखाना 5 महिने चालेल. 5 महिने चालल्यानंतर 4,50,000 मेट्रिक टन ऊसाचं काय होईल? त्या ठिकाणी गाळप होईल. हे आपण त्या ठिकाणी नियोजनामध्ये ठरवलेली कामगिरी किंवा आपल्याला अपेक्षित परिणाम हा आहे, ठीक आहे नाही. आपण कारखाना चालू केला आणि कारखाना चालू केल्यानंतर त्या ठिकाणी आपण सरासरी दररोज त्या ठिकाणी 2,700 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतो आहे. सरासरी दररोज किती ऊसाचं गाळप करतो आहे? त्या ठिकाणी 2,700 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतो आहे, ठीक आहे नाही. बघा या स्पीडनं जर तुम्ही कारखाना चालवला तर 5 महिन्यामध्ये 4,50,000 टन ऊसाचं गाळप होईल का? होणार नाही, होणार नाही. म्हणजे आपण साध्य केलेला परिणाम काय आहे? तर आपण दररोज 2,700 मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतो आहे. ही आपली प्रत्यक्ष कामगिरी आहे. आणि आपण ठरवलेली कामगिरी काय होती? आपल्याला दररोज 3,000 मेट्रिक टन ऊसाचं काय झालं पाहिजे? गाळप झालं पाहिजे. ही आपण ठरवलेली कामगिरी होती, ठीक आहे नाही. आपण अपेक्षित कामगिरी आपली 3,000 मेट्रिक टन दररोज, आणि आपण साध्य केलेली म्हणजे प्रत्यक्षात आपण केलेली कामगिरी किती? 2,700 मेट्रिक टन, ठीक आहे नाही. तर या दोन्हीच्यामध्ये जो फरक आहे, 300 मेट्रिक टन आपण ऊसाचं गाळप दररोज कमी करतो आहे, हा या दोन्हीच्यामध्ये फरक आहे. हा काय आहे? फरक आहे. हा फरक शोधून काढायचा. आणि हा फरक शोधून काढल्यानंतर त्या ठिकाणी हा फरक कशामुळं पडतो आहे? आपण ठरवलं 3,000 मेट्रिक टन दररोज झालं पाहिजे, ठीक नाही. आपण प्रत्यक्षात कुठपर्यंत पोहोचतो आहे? 2,700 मेट्रिक टनापर्यंत पोहोचतो आहे. म्हणजे 300 मेट्रिक टन ऊसाचं गाळप आपण दररोज त्या ठिकाणी कमी करतो आहे, ठीक नाही. हे जे विचलन आहे, हा जो फरक आहे, हा फरक त्या ठिकाणी आपण शोधून काढला. आणि हा फरक कशामुळं पडतो आहे याची कारणं शोधायची. याची काय करायची? कारणं शोधायची. मग त्या कारणामध्ये त्या ठिकाणी असेल की ऊसाची तोडणी त्या ठिकाणी पुरेशी होत नसेल, वाहतूक व्यवस्थित होत नसेल, तर ही सगळी त्या ठिकाणी कारणं शोधून काढायची. कशामुळं 300 मेट्रिक टन क्षमता त्या ठिकाणी आपली कमी राहते, ठीक आहे नाही. आणि ही सगळी कारणं त्या ठिकाणी शोधून काढून त्यावरती उपाययोजना सुचवायची. त्यावरती काय करायची? उपाययोजना सुचवायची किंवा त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा सुचवायच्या. काय करायच्या? सुधारणा सुचवायच्या. याला विद्यार्थी मित्रांनो आपण नियंत्रण असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो? नियंत्रण असं म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात कामगिरी आणि आपण ठरवलेली कामगिरी याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक शोधून काढणे, आणि तो फरक शोधून काढल्यानंतर त्याची कारणं शोधणे, आणि ती कारणं कोणती आहेत ती कारणं, ती समस्या सोडवण्यासाठी त्यावरती उपाययोजना करणं, याला विद्यार्थी मित्रांनो आपण नियंत्रण असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? नियंत्रण असं म्हणतो. लक्षात येतं आहे? तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, नियंत्रण म्हणजे ताबा ठेवणं असा साधा सोपा अर्थ घेतो आपण, पण आपल्या व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ थोडासा विस्तृत आहे. बघा याच्या काही तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी व्याख्या आहे ती फिलिप कोटलर यांची आपण व्याख्या पाहूया. त्यांनी असं म्हटलं की प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी, प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण असं म्हणतात. प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला काय म्हणतात? नियंत्रण असं म्हणतात. प्रत्यक्ष परिणाम आपला 2,700 मेट्रिक टन, अपेक्षित परिणाम 3,000 मेट्रिक टन, आहे की नाही. तर याला जवळ आणायचं म्हणजे 2,700 वरून आपण त्या ठिकाणी 3,000पर्यंत पोहोचायचं, यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांच्या केलेल्या प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपण नियंत्रण असं म्हणतो.
म्हणजे 300 मेट्रिक टन का कमी पडतं आहे याची कारणं शोधायची, कारणं शोधून त्या ठिकाणी त्याच्यावरती उपाययोजना करायच्या आणि 3000पर्यंत काय व्हायचं, पोहोचायचं, आहे की नाही. ही जी प्रक्रिया आपण करतो त्या प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, नियंत्रण असं म्हणतो. तर या पद्धतीनं नियंत्रणाची ही आपल्याला साधी सोपी त्या ठिकाणी व्याख्या पाहता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाच्या इतर कार्याचं जसं आपण महत्त्व पाहिलं, व्यवस्थापनाच्या इतर कार्याचं जसं आपण महत्त्व पाहिलं, तसं व्यवस्थापनाच्या नियंत्रण या कार्याचं देखील आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून काय पाहायचं आहे, महत्त्व पाहायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्यवसाय संघटनेचा दर्जा टिकवण्यासाठी, आपल्या व्यवसाय संघटनेच्या उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी आणि ठरवलेली जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य करण्यासाठी नियंत्रण हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. बघा या प्रक्रियेमध्ये किंवा नियंत्रण या प्रक्रियेमध्ये आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचं त्या ठिकाणी त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या कामगिरीचं काय केलं जातं, मूल्यमापन केलं जातं. संघटनेतील नियंत्रित कार्याचे महत्त्व आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे काय करता येईल, स्पष्ट करता येईल. त्याच्यामधला जो पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करणे. बघा नियंत्रण ही प्रत्येक संभाव्य टप्प्यावर कामगिरी मोजणे, त्यातील विचलन शोधणे आणि संघटनेसाठी नियोजित कार्याप्रमाणे त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे संघटनेनं जी ठरवलेली जी ध्येय आहेत, व्यवसाय संघटनेनं ठरवलेली जी उद्दिष्ट आहेत, ती ध्येय आणि उद्दिष्ट काय करता येतं, गाठता येतात. आणि म्हणून नियंत्रण कार्याचं महत्त्व सांगताना आपल्याला असं म्हणता येईल की नियंत्रणामुळे व्यवसाय संघटनेची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करता येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दुसरा मुद्दा सांगता येईल, संसाधनांचा कार्यक्षम वापर. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनेमध्ये 2 प्रकारची संसाधनं वापरली जातात. एक मानवी संसाधनं, त्याच्यामध्ये मनुष्यबळाचा समावेश होतो. तर दुसरं भौतिक संसाधनं, त्याच्यामध्ये इमारत, यंत्रसामग्री, पैसा, भांडवल वगैरे ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत त्या भौतिक संसाधनांमध्ये येतात. बघा नियंत्रण या कार्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये मानवी संसाधनांचा तसेच भौतिक संसाधनांचा जो अपव्यय आहे तो अपव्यय कमी करता येतो. कमी करता येतो. कारण उपलब्ध साधनांचा व इतर स्रोतांचा अपव्यय कमी करण्यासाठी व्यवस्थापक हा व्यवसाय संघटनेमध्ये विविध तंत्रांचा वापर करतो. त्यासाठी प्रत्येक कामासाठी मानकं ठरवली जातात. म्हणजे एक स्टँडर्ड ठरवलं जातं, त्याचं एक प्रमाण ठरवलं जातं. कर्मचाऱ्यांना हे ठरवून दिलेली जी मानक आहेत, ठरवून दिलेलं जे स्टँडर्ड आहे त्याचं काय करावं लागतं, पालन करावं लागतं. आणि म्हणून याचा परिणाम म्हणून संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचारी संसाधनांचा योग्य आणि प्रभावी पद्धतीने वापर करतात. तर या पद्धतीनं व्यवसाय संघटनेमधले जी संसाधनं आहेत, जी साधनसामुग्री आहे, त्या साधनसामुग्रीचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करून घेता येतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे मानकांची अचूकता. बघा व्यवसाय संघटनेमध्ये जे आपण प्रमाण निश्चित केलेलं असते, व्यवसाय संघटने आपण जी मानकं निश्चित केलेली असतात, जे स्टँडर्ड निश्चित केलेलं असतं आहे, ठीक की नाही, तर त्या मानकांची अचूकता ही नियंत्रण कार्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त अचूकता त्याच्यामध्ये येऊ शकते. बघा एक चांगली नियंत्रण रचना व्यवस्थापकाला मानकाची अचूकता पडताळण्यास मदत करते. नियंत्रणात्मक उपाय हे काही प्रमाणात लवचिक असतात आणि त्यामुळे बदलत्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातात, ज्याचा उपयोग कार्यातील अचूकता तपासण्यासाठी होतो. म्हणजेच त्या ठिकाणी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नियंत्रणाचं महत्त्व सांगत असताना आपल्याला त्यात या ठिकाणी चौथा मुद्दा सांगता येईल, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते.
बघा, कामगिरीचे मूल्यमापन करण्याची मानके निश्चित केल्यानंतर त्याची माहिती कर्मचाऱ्यांना ही अगोदरच दिलेली असते. व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन करण्याची जी मानकं, जे स्टँडर्ड्स आहेत ते निश्चित केल्यानंतर त्याची माहिती त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला अगोदर दिली जाते. आणि यामुळे कर्मचाऱ्यांना काय काम करावे, ते काम कसे करावे याबद्दल कल्पना येते. यामुळे कर्मचाऱ्यांना काय काम करावे, ते कसे करावे याबद्दल कल्पना येते. कामगिरीचे मूल्यांकन केले जाते आणि त्या आधारे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस, पदोन्नती इत्यादी स्वरूपात पुरस्कृत केले जाते. हे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी प्रवृत्त करते. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येईल, सुसूत्रता व शिस्तीची हमी. बघा, नियंत्रण संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्त आणते. नियंत्रण हे कार्य व्यवसाय संघटनेमध्ये सुसूत्रता आणि शिस्त आणते. ते कर्मचाऱ्यांमधील अव्यावसायिक वर्तन कमी करण्यासाठी मदत करते. संबंधित वरिष्ठांकडून कामगिरीची नियमितपणे तपासणी करून शिस्त निर्माण केली जाते. आणि वास्तविक कार्य व मानकांमधील दरी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. लक्षात येते, सुसूत्रता आणि शिस्त लागते. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये जर चांगलं नियंत्रण असेल तर व्यवसाय संघटनेमध्ये तुम्हाला चांगली शिस्त आणता येते. जर तुम्ही चांगली शिस्त असेल तर व्यवसाय संघटनेमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्यामधलं जे अव्यावसायिक वर्तन आहे ते वर्तन आपल्याला नियंत्रणाच्या सहाय्यानं काय करता येतं, कमी करता येतं. संबंधित वरिष्ठाकडून कामगिरीची ही जर नियमितपणे तपासणी केली जात असेल, नियमितपणे जर कामगारांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जात असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये शिस्त निर्माण होते आणि वास्तविक कार्य व मानकांमधील दरी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे, समन्वयाची सुविधा. नियंत्रण हे असे कार्य आहे ज्यामध्ये सर्व विभागीय व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व कर्मचारी यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या यांचा स्पष्ट आराखडा तयार केलेला असतो. बघा, विभाग प्रमुखांनी समन्वय व त्याच्या संबंधित विभागाच्या कामातील विचलन शोधून संघटनेच्या इच्छित परिणामासाठी उपचारात्मक उपाययोजना वापरण्यास नियंत्रण या कार्याची काय होते, मदत होते. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आपल्याला सांगता येईल, मानसिक दबाव. बघा, व्यवसाय संघटनेमधले जे काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन हे मानकावर ठरविले जाते. कर्मचाऱ्यांना देखील त्याच्या कामगिरीचे मूल्यांकन होणार आहे, त्यानुसार आपल्याला योग्य तो मोबदला दिला जाईल याची पूर्ण जाणीव असते. हा मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांना त्याची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणजे थोडक्यात कर्मचाऱ्यांवरती जो मानसिक दबाव असतो तो मानसिक दबाव काय होतो, त्या ठिकाणी कमी होतो आणि कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीची काम करण्याची किंवा उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी काय होतो, तो उपयुक्त ठरतो. संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. बघा, नियंत्रणाचे घटक व्यवस्थापकाला जबाबदार बनवतात, उत्कृष्ट कामगिरीकरिता प्रोत्साहन देतात आणि विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम करतात. आणि यामुळे संघटनेचा प्रभावीपणा आणि कार्यक्षमता याची खात्री पटते. त्यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा मुद्दा सांगता येईल, चांगली सामाजिक प्रतिमा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर व्यवसाय संघटनेमध्ये चांगलं नियंत्रण असेल तर नियंत्रण कार्य हे व्यवसाय संघटनेची एकंदरीत जी कामगिरी आहे ती कामगिरी सुधारण्यासाठी मदत करतं. व्यवसायामधील प्रगती ही पूर्वनिर्धारित
पूर्वनिर्धारित मानके आणि प्रत्यक्ष कामगिरी यांच्यातील फरक कमी असल्यास त्यातून संघटनेचा विकास होतो. योग्य नियंत्रणाच्या मदतीने साध्य करता येते आणि त्यामुळे संघटनेची एक चांगली सामाजिक प्रतिमा काय होते, निर्माण होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, नियंत्रण हे कार्य जर व्यवसाय संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीनं केलं जात असेल तर व्यवसाय संघटनेची जी एकंदरीत कामगिरी आहे ती कामगिरी सुधारण्यासाठी मदत होते. ती कामगिरी सुधारण्यासाठी काय होते, मदत होते. बघा व्यवसाय संघटनेनं जी उद्दिष्ट निश्चित केलेली असतात ती निश्चित केलेली उद्दिष्ट आणि व्यवसाय संघटनेनं प्रत्यक्षात साध्य केलेली उद्दिष्ट किंवा कामगिरी याच्यामधला जो फरक आहे तो फरक नियंत्रणामुळं काय होतो, कमी होतो. आणि त्यातूनच संघटनेचा विद्यार्थी मित्रांनो विकास होतो. योग्य नियंत्रणाच्या मदतीने हे साध्य करता येते. त्यामुळे संघटनेची एक चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते. मदत होते. आणि त्यानंतर आपल्याला शेवटचा किंवा 10 नंबरचा मुद्दा सांगता येईल, मार्गदर्शक म्हणून कार्य. बघा नियंत्रण कार्यात कामगिरीचा मानक संच प्रदान करतात. व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखालील कर्मचारी त्यानुसार कार्य करतात. वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त करू शकतात. अशा प्रकारे नियंत्रित करण्यासाठी केलेले उपाय हे व्यवस्थापनाला भविष्यात कामाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. बघा नियंत्रण कार्यात महत्त्वाची कामगिरी ही नियंत्रण कार्यात कामगिरीचा मानक संच प्रदान करतात. व्यवस्थापक हे आपल्या हाताखाली जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना त्यानुसार काम सांगतात आणि त्यानुसार कर्मचारीसुद्धा काय करतात, कामं करतात. आणि वेळ पडल्यास या मानकांची मदत घेऊन ते इच्छित यश प्राप्त करू शकतात. अशा प्रकारे कार्य नियंत्रित करण्यासाठी केलेले उपाय व्यवस्थापनाला भविष्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. तर या पद्धतीने या विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी नियंत्रण या कार्याचं महत्त्व काय करता येईल, स्पष्ट करता येईल. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाचा काय करणार आहोत, आपण विचार करणार आहोत.